Morning student, once again welcome to the class. Yesterday we have started new chapter number 14 transport आपण स्टार्ट केलेला होता आणि त्यामधला फर्स्ट पार्ट आपला झालेला होता. नाउ आय एम गोइंग टू स्टार्ट सेकंड पार्ट. तर बघा इथे पिक्चर दिलेले आहे. या पिक्चर्समध्ये आपल्याला काय लक्षात येते आणि सेकंड नंबरच्या पिक्चर्समध्ये आपल्याला पिक्चर्स पाहून काय लक्षात येते. तर बघा फर्स्ट नंबरचे जे पिक्चर आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, काही मुलं आहे जी स्कूलमध्ये जात आहे, काही ट्रान्सपोर्ट आहे, काही वाहन आहे. तर त्याच्यामधून आपल्याला काय लक्षात येते की ह्या ज्या पिक्चरमधली मुले आहे ती कोठे थांबलेली आहे आणि ती मुले जी थांबली आहे ती कशासाठी थांबली असावीत आणि ते पिक्चरमधली जी मुले आहेत ती काय करत आहे आणि त्यांना कशामुळे त्रास होत आहे. तर हे क्वेश्चन आपल्याला या पिक्चरमधून म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चन हे जे पिक्चर आहे या पिक्चरमधून आपल्याला असे प्रश्न इथे निरीक्षण आपण हे प्रश्न ऑब्झर्व करू शकतो, निरीक्षण करू शकतो त्या प्रश्नांचे. आणि सेकंड जे पिक्चर आहे तर त्या सेकंड पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे की रस्ता आहे एक आणि त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला काय आहे, वनस्पती आहे म्हणजे प्लांट्स लावलेले आहे. तर त्या रस्त्याच्या कडेच्या आणि रस्त्यापासून दूरवर असलेल्या ज्या वनस्पती आहे त्यामधील फरक आपल्याला या पिक्चरच्या आधारे आपल्याला दिसतात. जसं आता बघा दोन्ही साईडला आता मधात रस्ता असल्यामुळे तिथं ट्रान्सपोर्ट आहेच. तर आपल्याला दिसेल की तो पानाचा तजेलदारपणा आहे, पानाचा रंग आहे किंवा वनस्पतीचे जे स्वरूप आहे तर या ट्रान्सपोर्टमुळे काय झालेलं आहे. तर या दोन्ही पिक्चरची आपल्याला आन्सर आपण जर निरीक्षण केलं त्याचं तर आपल्याला आन्सर मिळेल. फ्रॉम द ऑब्झर्वेशन अबव यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट देअर इज कॉन्स्टंट ट्रॅफिक ऑन बिझी रोड्स. तर बघा आपल्याला या ऑब्झर्वेशनवरून म्हणजे निरीक्षणावरून आपल्या लक्षात येईल की जे वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची ये-जा चालू ही राहत असते सतत. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल इन द व्हेकल्स दे constantly emit smoke and some poisonous gases. तर इंधनच्या ज्या ज्वलन होते आणि त्या इंधनच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने ही स्मोक म्हणजे धूर आणि काही जे विषारू पॉयझनस गॅसेस असतात, विषारू वायू असतात ते सोडले जातात. These gases mainly include carbon monoxide, nitrogen dioxide and sulfur dioxide. तर त्यामध्ये प्रामुख्याने कोणते गॅसेस असतात, कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू त्या धूरमधून स्मोकमधून निघत असतात. सिमिलरली मिनिट पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लीड आर ऑल्सो रिलीज इन टू द एअर. आणि तसेच धुरावाटे कार्बन, शिसे यासारखे सूक्ष्म कणसुद्धा बाहेर पडत असतात. An excess of these substances lower the quality of air in the environment. This is what we call air pollution. तर हे जे कार्बन, शिसे हे आहे यांचे जे सूक्ष्मकण असतात ते बाहेर पडत असतात आणि त्यामुळे ते हवेत मिसळत असतात आणि या घटकांचा जो जास्त अतिरेक झाल्यास परिसरातील जी हवेची गुणवत्ता आहे ती कमी होत असते आणि यालाच आपण हवेचे प्रदूषण असे सुद्धा म्हणतो. एअर पोल्युशन अफेक्ट्स ॲनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज. तर आपल्याला बघा हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी आणि जे वनस्पती आहे त्या वनस्पतीवर जे परिणाम होत असतात ते पुढील प्रमाणे आहेत. जसं बघा ट्रॅचिया, लंग्स अँड आय डिसऑर्डर. एक्झाम्पल बर्निंग ऑफ द आईज. त्यामुळे जे श्वास नलिका आहे, लंग्स आहे, ट्रॅचिया आहे म्हणजे फुफ्फुसाचे विकार आहेत किंवा डोळ्याचे जे विकार आहेत ते होत असतात. फॉर एक्झाम्पल डोळे आपले जळजळते अशा गॅसेसमुळे. द लीव्ज ऑफ प्लांट्स श्रिवल अप अँड फॉल. स्प्राउट्स गेट स्कॉर्च. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स इज अफेक्टेड ॲडव्हर्सली. तर झाडांची जे पाने असतात ती करपतात किंवा गळतात आणि त्यामध्ये जे कोंब किंवा अंकुर असतात ते सुद्धा जळून जाते आणि झाडाची जी वाढ आणि विकास होण्यास सुरुवात होते तर ती झाडाची वाढ आणि विकास हे खुंटते, थांबते ते.
Constant traffic through forest areas can harm the habit of plants and animals living there. The wild animal in these forests begin to migrate elsewhere. तर वन प्रदेशातून वाहनांची जी वर्दळ वाढल्यास म्हणजे वाहनांची ये-जा वाढल्यास तेथील जे प्राणी आणि वनस्पती आहे यांच्या अधिवासास काय होते, बाधा पोचते आणि या प्रदेशातील जे वन्यजीव असतात ते वन्यजीव स्थलांतरित होऊ लागतात, म्हणजे ते इकडे तिकडे स्थलांतरित करीत असतात, पडत असतात. The constant sound of vehicles create noise on a large scale. It causes ill effects such as restlessness, irritability, headache, lack of concentration and psychological disorder etc. तर यामुळे वाहनांच्या सतत आवाजाने मोठ्या प्रमाणावर काय होतं, गोंगाट होत असतो आणि त्यामुळे जी अस्वस्थता आहे, रेस्टलेसनेस मीन्स अस्वस्थता, इरिटेबिलिटी मीन्स चिडचिड होणे, हेडेक मीन्स डोके दुखणे, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन मीन्स लक्ष न लागणे आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर मीन्स मनोविकार इत्यादी हे परिणाम होत असतात. इफ देअर आर ट्रॅफिक जॅम्स, एअर अँड नॉईज पोल्युशन इन दॅट एरिया इन्क्रीजेस. आणि त्यामुळे वाहतुकीची जी कोंडी झाल्यास त्या परिसरात हवेचे व आवाजाचे प्रदूषण हे वाढत असते. ट्रॅफिक ॲक्सिडेंट कॉज इंजुरीज, डेथ अँड डॅमेज टू द व्हेकल्स. आणि त्यामुळे वाहनांच्या अपघातामुळे जखमी होणे आणि मृत्यू होणे व वाहनांचे जे नुकसान होणे असे प्रकार घडत असतात. तर वाहतुकीचे वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलेले असेल. From these, we realize that we should cultivate habits such as walking short distances or riding a bicycle for slightly longer distances. तर बघा यावरून आपल्या असे लक्षात येते की जवळच्या अंतरासाठी आपण पायी जाणे, तर थोड्या दूरवर जाण्यासाठी आपण सायकल वापरणे अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. In this way, we can avoid the use of fuel burning vehicles and reduce pollution. तर त्यामुळे जे स्वयंचलित वाहन आहे त्या वाहनांचा वापर टाळून आपण प्रदूषण आपल्याला टाळता येते. जर बघा आपल्याला पायी जाणे, सायकलीवर जाणे आणि खाजगी वाहनाने जाणे, सार्वजनिक वाहनाने जाणे हे जे पर्याय आपल्याला निवडायचे असेल तर आपल्याला जर कमी अंतरावर जायचं असेल तर आपण पायी जाऊ शकतो किंवा थोड्या दूर अंतरावर जावं लागलं तर आपण सायकलचा यूज करत असतो. आणि जर आपल्याला खूप दूरपर्यंत जायचं असेल किंवा आपण अशा सवयी लावून घेतल्या आहे की थोड्या जरी अंतरावर आपल्याला जायचं असेल तर आपण कोणत्या तरी साधनांचा वाहतुकीचा काय करत असतो, यूज करत असतो. आणि त्यामुळे जे स्वयंचलित वाहने आहे तर त्या वाहनांचा जर आपण वापर टाळला तर प्रदूषण आपल्याला नक्कीच टाळता येईल. In this way, we can avoid the use of fuel burning vehicles and reduce pollution. At other times, using public or private transport can save time and effects. आणि इतर वेळी जर आपले सार्वजनिक आणि खाजगी वाहनांचा वापर आपण आवश्यकतेनुसार केला तर आपला जो वेळ आहे आणि श्रम आहे यांची बचत सुद्धा होते. In this way, we can reduce the severity of the harmful effects of transportation. The following are some more remedies for reducing pollution. तर अशा रीतीने आपण वाहतुकीच्या जे वाईट परिणामांची तीव्रता आपल्याला होत असते ती तीव्रता आपण कमी करू शकतो. आणि याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला काही उपायसुद्धा आहे, काही रेमेडीजसुद्धा आहे. ते कोणते आहे ते बघायचे आहे. फर्स्ट आहे युजिंग फ्युएल दॅट कॉज लेस पोल्युशन. त्यामुळे कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा आपण वापर करू शकतो. सेकंड आहे टाइमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ व्हेकल्स. त्यामुळे वेळेच्या वेळी वाहनांची जी देखभाल आणि दुरुस्ती होऊ शकते. थर्ड आहे युजिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट ॲज फार ॲज पॉसिबल. आणि शक्यतो सार्वजनिक वाहनांचा आपण वापर करू शकतो. 4 नंबर युजिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओनली व्हेन नेसेसरी. आणि आवश्यक तेथेच आपण खाजगी वाहनांचा सुद्धा वापर करू शकतो. 5 नंबर आहे प्लांटिंग ट्री स्पेशली इंडिजिनियस और लोकल व्हेरायटीज लाईक बनियन, पीपल, नीम, करंज एक्सेट्रा अँड केअरिंग फॉर देम.
तर बघा आता आपण वृक्ष लागवड सुद्धा करू शकतो. त्यामध्ये विशेषतः वड, पिंपळ, कडुलिंब, करंज इत्यादी जे भारतीय वृक्ष आहे त्या भारतीय वृक्षांची लागवड आणि त्याची जोपासना सुद्धा करू शकतो. These trees adapt easily to the local environment and help in enhancing body diversity. त्यामुळे स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळवून घेतात आणि जैवविविधता जी आहे ती जैवविविधता वाढण्यास त्यांची मदत सुद्धा होते. Avoid fuels that cause pollution using fuels such as LPG or CNG for vehicles. तर प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळणे आणि वाहनांसाठी CNG किंवा LPG यासारखी इंधने सुद्धा आपण वापर करू शकतो. तर बघा आता CNG तर CNG मीन्स काय होते तर CNG मीन्स कॉम्प्रेस नॅचरल गॅस असा याचा लॉंग फॉर्म होतो. अँड LPG मीन्स लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असा याचा फुल फॉर्म होतो. तर अशा प्रकारे आपण हे जी साधने आहे ही जी इंधने आहे ती वाहनासाठी आपण याचा सारखी इंधने हे वापर करू शकतो. थर्ड नंबर जो राहिलेला क्वेश्चन होता एक्सरसाइज आपली ती बघू. सजेस्ट 4 सोल्युशन टू रिड्यूस द बर्डन ऑन द लोकल ट्रान्सपोर्ट. तर आपल्या परिसरातील जे वाहतुकीवरील ताण आहे ती कमी करण्यासाठी आपण 4 उपाय योजू शकतो. ते 4 उपाय कोणते बघा. फर्स्ट आहे गोईंग नियर बाय प्लेसेस बाय वॉकिंग और रायडिंग ऑन अ बायसिकल, व्हेन ट्रॅव्हलिंग अराउंड टाउन, जम्पिंग ऑन अ बस और ट्रेन इंस्टेड ऑफ अ प्रायव्हेट व्हेकल्स. थर्ड आहे यूजिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओनली ऑन नेसेसरी occasions, sharing private vehicles among friends, relatives, neighbors and colleagues by traveling together. 4 नंबर आहे फॉलोइंग द ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्टली. तर अशा प्रकारे जे 5 रूल्स आहे ते आपण काय करू शकतो वाहतुकीवरील ताण यामुळे आपण कमी करू शकतो. 4 नंबर आहे राईट द फुल फॉर्म ऑफ CNG and LPG. The full form of CNG is compressed natural gas. CNG चा जो फुल फॉर्म आहे तो काय compressed natural gas. and the full form of LPG चा फुल फॉर्म काय तो liquefied petroleum gas. तर असा याचा फुल फॉर्म येतो. नेक्स्ट नंबर आहे 5 नंबर ए इन द अबव पिक्चर विच व्हेकल्स इज कॉझिंग पोल्युशन. म्हणजे 5 नंबरचा जो हे आहे बघा तर इथे पिक्चर दिलेला आहे आणि यावर आधारित क्वेश्चन विचारलेला आहे. तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो काय आहे की वरील चित्रातील जे प्रदूषण आहे ते प्रदूषण करणारे वाहन कोणते आहे. तर त्याचा आन्सर आहे द व्हेकल कॉझिंग पोल्युशन इज द बस. बस हे काय आहे पोल्युशन करणारं वाहन आहे. बी नंबरचा आहे व्हॉट रेमेडी विल यू सजेस्ट टू रिड्यूस द पोल्युशन कॉज बाय धिस व्हेकल. तर या वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल. त्याचा आन्सर आहे द रेमेडीज लाईक टाइमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ द बस अँड यूज ऑफ CNG आर सजेस्टेड टू रिड्यूस द पोल्युशन कॉज बाय व्हेकल्स. तर अशा प्रकारे हे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला 2 टाइम्स राईट डाऊन करायचे आहे.